हर हर महादेव। आरती घेऊन उठो बरं, आरती घ्या। ओम नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव हर हर महादेव। चला आरती करता करता सगळ्यांनी उपस्थित पदक उभा राहा। चला प्रतिज्ञानायकचा सत्कार आणि घालून या ठिकाणी होणार आहे। तरी तो सत्कार स्वीकार करावा। सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये नानांचा सत्कार या ठिकाणी स्वीकार। हॅलो, बघा आपल्या इटोरा नगरीमध्ये 7 दिवस सुरू असलेली ही शिव महापुराण कथा आणि या कथेचे मुख्य प्रवक्ते श्री हरिभक्तपरायण गणेश महाराज ढोबळे यांनी अतिशय सुंदर आणि छान सुश्राव्य असे आपणास शिव महापुराण कथा श्रवण केली। सर्व गावकऱ्यांना पंचक्रोशीतील नागरिकांना ती श्रवण करण्याचा योग घडवला। आदरणीय महाराजांनी अतिशय सखोल ज्ञानाद्वारे सुंदर अशा रसाळवाणीमधून शिव महापुराण कथेचं आपल्यास ऐकावयाचं भाग्य मिळालं। महाराजांनी जी आपल्या कथा श्रवण करण्याची जी संधी लाभली त्याबद्दल मी महाराजांचे समस्त गावकऱ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद मानतो। कोणत्याही गोष्टीसाठी सहकार्यांची साथ ही आवश्यक असते आणि ही साथ निभावण्यासाठी आपल्या सर्वांचे परिचित असे श्री हरिभक्तपरायण लक्ष्मण नाना तकीर महाराज संगीत विशारद यांनी सुद्धा या कथेमध्ये सुंदर अशी गायनाची साथ दिली। त्याबद्दल आदरणीय नानांचेही गावकऱ्यांच्या वतीने खूप खूप आभार। तसेच श्री हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज गल्लर मृदंग वादक यांनी सुद्धा या शिव महापुराण कथेमध्ये महाराजांना कथा साथ दिली त्याबद्दल त्यांचाही मोठे किटुरा गावकऱ्यांच्या वतीने मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। त्यांच्या साथीला श्री हरिभक्तपरायण माऊली महाराज घुमरे चिंतवादक यांनीही अतिशय सुंदर प्रकारे आदरणीय गणेश महाराजांना साथ देऊन ही कथा आणखी चांगल्या प्रकारे होण्यासाठी मदत केली। त्यांचेही मी गावकऱ्यांच्या वतीने आभार मानतो। तसेच श्री हरिभक्तपरायण गोरक्षनाथ महाराज काटोडे यांचीही साथ लाभली। सर्वांचं मी पुनश्च एकदा कितुरा ग्रामस्थांच्या वतीने पंचक्रोशीतील सर्व लोकांच्या वतीने महाराजांनी जी शिव महापुराण कथा आम्हाला श्रवण करण्याची संधी दिली किंवा आम्हाला ऐकावयास मिळाली यातून आपल्या 7 पिढ्यांचं उद्धार नक्कीच होईल। श्री शिवाय नमस्तुभ्यं। शिवाय नमस्तुभ्यं। आरती करता सगळ्यांनी आरती जोरात ठिकाणी कर्पूर सरलावतार